कशा आहात सगळ्या? मस्त मजेत ना? मी पण मजेत. मी ऋषाली नरे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही पण तुमच्या मुलांवरती सारखं सारखं ओरडता का? त्यांनी थोडं ऐकलं नाही का लगेच चिडचिड करता? आणि मुलांचं कसं असतं, त्यांच्या मनाजोगं जर झालं नाही तर त्यांची खूप चिडचिड चालू असते. आणि मग त्यांची झालेली चिडचिड आपण पाहिली का आपण त्यांच्यावरती डबल ओरडतो. आणि मग असं करत करत आपली मुलं जास्त आक्रमक होत जातात. तर मैत्रिणींनो, आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तर मैत्रिणींनो, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जेव्हापासून मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत तेव्हापासून मुलांना नुसतं दिवसभर मोबाईल मोबाईल आणि मोबाईलच हवा असतो. पहिल्या काळात तरी जास्त टीव्ही वगैरे असायची, म्हणजे आपल्या काळामध्ये आपण दिवसभरात 1-2 तास टीव्ही पाहायचो आणि लाईट गेली का मग गप्प शांत बसून घ्यायचो. पण आता तसं नाही. आता काय होतं, मुलांना फुल बॅटरी मोबाईलची चार्ज झालेली असते आणि मग दिवसभर मोबाईल घेऊन बसायचं, व्हिडिओ पाहायचे, गेम खेळायचं, असं दिवसभर चालू असतं. आणि आता अभ्यास नाही म्हटलं का मग नुसतं मोबाईल. आणि आपणही दिवसभर मुलांची जी चाललेली चिडचिड पाहतो आणि लगेच त्यांना हातामध्ये मोबाईल देतो आणि मोकळं होतो. तर तुम्ही पण या चुका करताय. तर ह्या चुका आपल्याकडून नकळत होत जातात. तर ह्या चुकांचं आज आपण जरा काही प्रमाणात का होईना आपल्याकडून नकळत का होईना ह्या ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुलांकडून फोन काढून घेतला की लगेच त्यांचं रडणं सुरू, लगेच पाय आपटायला सुरू, इकडे तिकडे वस्तूंची इतकी आदळआपट सुरू करणार आणि ज्या काही त्यांच्या हाताला वस्तू येणार ती सगळ्या घरभर पसरून देणार. हे तुम्ही पण अनुभवलंय का? मी पण अनुभवलंय. तर म्हटलं यावरती काहीतरी सोल्युशन करायलाच हवं. तर जी मुलं 1.5-2 वर्षाच्या पुढे गेलेली आहेत, म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षापर्यंतची ही अशी मुलं आहेत ना, ती थोडं काय झालं का मोबाईल दे, थोडं काय झालं का मोबाईल दे. आणि मग आपणही सारखी त्यांची चिडचिड पाहिली का आपण लगेच त्यांना मोबाईल देऊन टाकतो. आणि मग ते 10-15 मिनिटं जरी मोबाईल दिला तर तो 10-15 मिनिटांचा कधी 1 तास होतो हे पण आपल्याला कळत नाही. कधी कधी काय होतं, संध्याकाळी आपण काहीतरी स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये असतो आणि मिस्टरांना कामावरून आल्यावरती मुलं थोडी जरी चिडचिड करायला लागली का ते लगेच म्हणतात दे थोडा वेळ. आणि तो थोडा वेळ म्हटलं तर तो थोडा वेळाचा कधी 1 तास होतो हे आपल्याला पण समजत नाही. आणि आपल्याला वाटतं बरं आहे, सगळीकडे घरामध्ये शांतता दिसतीये त्यामुळं आपल्याला पण बरं वाटतं. तर हे आपण बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या करत आहोत. तर मोबाईल सोडवण्यासाठी तुम्ही पण बरेच काही उपाय केले असतील. कधी कधी तुम्ही मोबाईल लपवून ठेवला असेल, कधी कधी तुम्ही मोबाईल चार्जिंग लावला असेल, कधी कधी मी तर असं सांगते कधी कधी माझं युट्यूबचं काम चालू आहे त्या मोबाईलमध्ये, त्यामुळं काही तुला भेटणार नाही. तर कधी कधी लांब कुठे जरी ठेवून द्यायचा, असं बरंच उपाय करून झालेत. कधी कधी ओरडून सांगतो आपण अजिबात नाही, मोबाईल भेटणार नाही. आणि असं म्हटलं का मग त्यांची लगेच चिडचिड चालू होते आणि थोडं लगेच रडायला सुरू, डोळ्यातून लगेच गंगा यमुना सुरू होतात. आणि मुलांना असं रडताना पाहून मग आपल्याला पण खूप वाईट वाटतं आणि मग आपण लगेच मोबाईल देऊन टाकतो. आणि एकदा का मोबाईल घेतला का त्या मोबाईलमध्ये ते सारखे शॉर्ट व्हिडिओ छोट्या मुलांच्या अशी सरकवत राहतात, कधी कधी लॉंग व्हिडिओ, कधी कधी असं बराच वेळ ते पाहत राहतात. आणि मग हळूहळू त्यांना मोबाईलचं इतकं अट्रॅक्शन होत जातं ना की त्यांना इतर गोष्टीत मनच लागत नाही. शाळेतून आलं का लगेच मोबाईल, कुठून बाहेरून आलं का लगेच मोबाईल, कुठे बाहेर काही आपण कामानिमित्त गेलो का त्यांना तिथे पण मोबाईल हवा असतो. आता ज्या वेळेस शाळा चालू असती त्यावेळेस बरेचदा मुलं जास्तीत जास्त वेळ शाळेमध्येच असतात. आणि मग शाळेतून आल्यानंतर काही वेळ अभ्यासामध्ये जातो, जो शाळेमधून होमवर्क दिलाय त्यामध्ये काही वेळ जातो. आणि त्यानंतर मग रात्रीचं जेवण ह्यामध्ये काही वेळ जातो. पण ज्या वेळेस अशा सुट्ट्या असतात, 1-2 महिन्याच्या, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, अशा वेळेस मुलं दिवसभर घरी असतात आणि मग दिवसभर त्यांना मोबाईल हवा असतो. बस काही झालं का मोबाईल दे, काही झालं का मोबाईल दे, उठलं नाही, ब्रश केलं नाही ते चालू होतं मोबाईल मध्ये गाणे लावून दे. म्हणजे हे मी अनुभवले. तर यावरती मी काही गोष्टी तुम्हाला, म्हणजे मी काही उपाय केले ते तुमच्यासोबत पण शेअर करते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे बराच प्रमाणात मोबाईल मुलांचा वापरण्याचा कमी होतो. तर
तर यावरती कोणते कोणते उपाय करायचे मी तुम्हाला वन बाय वन सांगते. तर काय करायचं, कधी म्हटलं अचानक मुलगा मला मोबाईल दे, काय करायचं, त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. तर तुम्हाला मी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम साधे सोपे उपाय सांगणार आहे. तर वन बाय वन मी सांगते, तुम्ही सर्व लक्षात ठेवा. तर एकदम साधे सोपे आहेत. मुलाने मोबाईल मागितला ना, तर थोडं त्याच्याकडे पाहायचं आणि आपल्या आपल्या कामात राहायचं, थोडंसं दुर्लक्ष करायचं. आणि तो एकदा मागेल, दोनदा मागेल तर मागून द्यायचा, मोबाईल काही द्यायचा नाही. आणि नाही दिला का आपण आपलं काम करत राहायचं. आणि मोबाईल नाही दिला ना, तर मग मुलं काय करतात, एकदम अशी बसतात गुपचूप. त्यांना कंटाळा आलेला असतो. आणि असं कंटाळा आलेला असला कधी काय करतात, कुठं भिंतींवरती चित्र काढतील, कुठं असं छताकडं पाहत बसतील, घरात काही अशा वस्तू असतील का ते पाहत बसतील, पडद्यावरती असे वेगवेगळे फुलं असतात ते पाहत बसतील. आणि इथे काय होतं, त्यांचं मेंदूमध्ये वेगवेगळ्या कल्पना चालू होतात की असं का आहे, ते तसं का आहे, असे त्यांना वेगवेगळे प्रश्न पडायला लागतात. आणि त्यांची जी मेंदूला जी चालना भेटणारी असते ना, ती ह्याच वेळेत भेटत असते. आणि आपण ती त्यांची जी बुद्धीला येणारी चालना आहे ना, मोबाईल देऊन आपण ती बंद करतो. आणि मुलं काय होतात, ही जी कल्पना शक्ती, हे जे विचार करण्याचा टायमिंगला नेमकं मोबाईल घेतात आणि हे त्यांना त्या मोबाईलमधून भेटत नाही. ते व्हिडिओ पाहत राहतात आणि टाइमपास करत राहतात. तर काय करायचं, त्यांना विचार करून द्यायचा. मग ते मध्येच हळू येणार, आई हे असं का आहे, आई ते तसं का आहे. आणि त्यांच्या प्रश्नांची पण उत्तरं देत चला. तुम्ही परत त्यांच्यावरती ओरडले का जोरात, काय तुझं मध्येच, मग त्यांना असं परत असं वेगळं वाटतं. मग त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नांना थोडी उत्तरं देत चला. त्यांना जशी समजेल तशी जशी बोलत चला. मुलांशी संवाद करणं खूप महत्त्वाचं असतं. तर सारखं तुम्ही त्यांच्यावरती ओरडला का मग त्यांच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते. मग ते पुढच्या वेळेस आपल्याला त्यांच्या मनामध्ये जो प्रश्न येतो, तो प्रश्न ते विचारायच्या भानगडीतच पडत नाही. तर दुसरं, आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये काही छोटी छोटी झाडं असतात. तर काही वेळ त्यांना तिथे मोकळं सोडून द्यायचं. तर ते आता त्याच्या जे कुंडीतील झाडं असतात, ते झाडांचं निरीक्षण करीत बसतात, नाहीतर त्यातील माती खेळत बसतात. आता बाल्कनीमध्ये थोडाफार ते माती खेळून खेळून खराब करणार, ते आपल्याला साफ करावं लागतं. पण त्यातून काय होतं, त्यांना एक वेगळा आनंद भेटतो, त्यात त्यांचा वेळ पण जातो आणि मातीमध्ये ते खेळतात आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा 1 तास कुठं निघून जातो त्यांना कळत पण नाही. तर मार्केटमध्ये अशी क्ले पण भेटते. ते क्ले अशी वेगवेगळ्या रंगांची असते. तर ऑनलाईन पण भेटते. मी लिंक तुम्हाला देऊन टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्हाला सगळ्या प्रोडक्टच्या लिंक भेटतील. तर असे क्लेमधून ते वेगवेगळे पक्षी, असं वेगवेगळं प्राणी बनवत बसतात. मार्केटमध्ये अशा ड्रॉइंग बुक वगैरे भेटतात. तर तुम्ही अशा एवढ्या महागड्या ड्रॉइंग बुक आणल्या नाही आणल्या तरी काही हरकत नाही. अशा त्याच्यामध्ये हे असतात, चित्र असतात, तर फक्त कलर भरायचे. तर मी काय करते, त्याला खूपच बोर झालं का मग त्याला थोडे तेलखुड वगैरे द्यायचे ना, असे ते इथं कलरिंग वगैरे करायला लावायचं. तर त्याच्यामुळे त्याचा बराचसा वेळ जातो. तर कधी कधी असे छोटे छोटे पण भेटतात हे असे. जर तुम्हाला म्हणजे ह्याचे ड्रॉइंग बुक वगैरे आणायचे नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही एक साधा व्हाईट कागद जरी दिला ना आणि पेन्सिल असं कलर वगैरे दिले ना, तर त्यावरती ते असे वेगवेगळे चित्र काढत बसतात आणि त्यांच्या डोक्यात जसे सुचतील तसे चित्र काढत बसतात. आणि त्यामध्ये त्यांचा 1-2 तास वेळ कसा निघून जातो आपल्यालाही कळत नाही. तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला मुलांना बाहेर सोडणं पण उन्हामध्ये एकदम रिस्की असतं. त्यामुळे आपण त्यांना सारखं बाहेर सोडू शकत नाही. त्यामुळे हे असे त्यांना खेळ आपण त्यांना घरातच बऱ्यापैकी खेळायला देऊ शकतो. तर त्यातील हे एक आहे, हे पण भेटतं मार्केटमध्ये पण भेटतं आणि ऑनलाईन पण भेटतं. तर हे असं ABCD आहे. तर याच्या थ्रू पृथ्वीचे मी तुम्हाला बनवले दाखवते. तो घरामध्ये त्याला असं खेळायला दिलं ना, तो असं वेगवेगळं त्याचं काहीतरी घर बनव, पुढं खुर्ची बनव, असं एकात एक जॉईंट करून त्याचं बनवायचं काम सुरू असतं. तर अशा प्रकारे आपण असं त्यांना दिलं का ते दिवसभर त्याच्याशी खेळत राहतात. आता मी दिलं ना पृथ्वीला, तर तो 2-2, 3-3 तास खेळत राहतो त्याच्यासोबतच. तर अजून एक आपल्याकडे छोटे छोटे ब्लॉक्स भेटतात लहान मुलांना खेळायचे, ते पण दिले ना, ते इतके त्याच्याशी खेळत राहतात ना, तर त्यांचा 1-2 तास कुठं जातो आपल्यालाही कळून येत नाही. तर घरामध्ये तुम्ही असं त्यांना असं बबल्स वगैरे खेळायला देऊ शकता. आता पृथ्वीने हे पूर्ण खेळून संपवलंय. तर असं बबल्स वगैरे खेळायला दिलं का 1 तासभर ते आरामात खेळतात. तर मी त्याला ही भिंगरी पण देत असते खेळायला. तर अशी त्याला दिली का
ते आता इथे प्रेस करायचं ते थोडंसं खराब झाले, पण अशी नॉर्मली जरी खेळली तरी ती खूप छान खेळ, म्हणजे आम्ही आमच्या लहानपणी पण असं भोवरा वगैरे खेळायचो. तर हे खेळ मुलांना खूप छान वाटतात आणि बराच वेळ ते याच्यामध्ये गुंतून जातात. तर इतर वेळेस काय होतं, शाळेमध्ये असतात त्यामुळे भरपूर वेळ शाळेमध्ये जातो. शाळेतून घरी आलं का शाळेतील गमती जमती सांगण्यात जातो. तर मुलं ज्यावेळेस अशा गमती जमती सांगत असतात की आज मॅडम असं म्हणल्या, तर तो तसं म्हणत होता, हा असं म्हणत होता, असं त्यांचं शांतपणे ऐकून घेत चालायचं. तुम्हाला जर मुलांची मोबाईलची सवय मोडायची असेल तर तुम्हालाही त्यांच्यासोबत लहान मुलासारखं व्हावं लागतं. त्यांच्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. त्यांना आपला जास्तीत जास्त वेळ हवा असतो. एवढा आपण त्यांना जास्तीत जास्त आपला वेळ देऊ तेवढी ती मुलं मोबाईल पासून लांब होतात. तर अजून एक म्हणजे मुलांना तुम्ही असं गुंतवून ठेवायचं कशात ना कशात. त्यांचे जर हे हात मोकळे असले ना, मग त्यांच्या डोक्यात एवढंच असतं, मोबाईल मोबाईल. तर काय करायचं, त्यांना हाताला काही ना काही काम द्यायचं. समजा तुम्ही किचनमध्ये असल्या तर किचनमध्ये काय करायचं, पीठ वगैरे मळत असाल ना, तर थोडासा असा पिठाचा गोळा द्यायचा. आता मी पृथ्वीला असं थोडंसं पीठ दिलं ना, तो काय करतो, कुठेतरी गाडीच्या चाकांना पीठ लावेल, कुठेतरी फरशींवरती काहीतरी पोळी बनवेल, असं वेगवेगळं त्याचं काही ना काही बनवत असतो. आणि मला आणून दाखवतो, आई बघ मी हे बनवलंय, आई बघ मी हे बनवलंय, आई बघ मी ते बनवलंय, असं त्याचं वेगवेगळे प्रयोग चालू असतात. तर अजून आपण त्यांना काय करायचं, असं कुठं भांडी असतील ठेवलेली तर ती नीटनेटकी ठेवायला सांगायची. छोटे छोटे त्यांची पुस्तकं असतात शाळेची, त्यांचीच पुस्तकं असतात, ते पण आपण त्याला व्यवस्थित ठेवायला सांगायचे. किंवा हे खेळण्या अशा का पडलेल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित पिशवीत भरून ठेव. तर पृथ्वीने खेळायला खेळण्या काढल्या आणि त्या सगळ्या अस्तव्यस्त पांगून ठेवतो. तर मी कधीच भरायच्या प्रयत्नात नसते. मी कायम त्याला सांगते, तू तू अस्तव्यस्त केलेत ना तर त्या तूच भरायच्या. मग तो काय करतो, मग त्याच्यामध्ये त्याचा काही वेळ जातो, ते खेळणे व्यवस्थित ठेवीन आणि पूर्ण असं घर व्यवस्थित करतो, एकदम झाडून वगैरे घेतो आणि मग मला म्हणतो, आई बघ मी किती छान क्लीन केलंय. असं मग त्यामध्ये पण त्याचा बराचसा वेळ जातो. तर ह्यातून मुलांना छान सवय पण लागतात की घर कसं स्वच्छ ठेवायचं, वस्तू कशा नीटनेटक्या ठेवायच्या, ह्या सवयी मुलांना लहानपणापासूनच लागतात. तर काय होतं, बऱ्याचदा आपण या गोष्टींकडे लक्ष करतो आणि तीच मुले मोठी झाली का मग अशा पूर्ण घरभर पसारा करतात आणि मग त्यांना काही घेणं देणं नसतं. आपण किती ओरडलो ना, अरे काय आहे, किती राडा केलाय, काय आहे, त्यांना काही घेणं देणं नसतं. कानामध्ये हेडफोन घालायचा आणि मोबाईल घेऊन बसायचं बस. मग त्यांची ती कामं दुसऱ्यांनी आवरत बसायची का? त्यामुळं मुलं जेव्हा लहान असतात ना, त्याच वेळेस त्यांना या सवयी लावायच्या. मुलाने मोबाईल मागितला ना, डायरेक्ट असं ओरडायचं नाही, नाही देणार चल, असं म्हटलं तर त्यांना इतका राग येतो ना, मग ते काहीतरी एखाद्या चांगल्या वस्तूंच्या आदळापट करून तोडून टाकतात. तर काय करायचं, असं 1-2 मिनिटं पाहायचं, हो म्हणायचं, हो देईन ना, पण एक काम कर, ते तेवढं नीट ठेव बरं, असं काहीतरी कामामध्ये गुंतवून द्यायचं. आणि मग आपोआप ते कामात गुंतले तर मग त्यांना ते मोबाईलचं लक्षच राहत नाही. आणि मग त्यांना अजून हे डोक्यात चालू होतं, आई मी बघ किती छान ठेवलंय ना, आई मी ते किती व्यवस्थित ठेवलंय ना. असं मग त्यांना त्यांच्या मनालाच बरं वाटतं आणि मग ते मोबाईलच्या विचारापासून लांब निघून जातात. तर मी काय करते, पृथ्वीला असं ते बिल्डिंग ब्लॉक्स असतात ना तिथे, तर ते एकदा दिले का तो त्याचं वेगवेगळं ट्रेन वगैरे घर असं बरंच काय काय बनवत असतो आणि मग मला आणून दाखवतो, बघ मी कसं बनवलंय. तर असं बनवल्यानंतर त्या गोष्टींचं त्यांच्या कौतुक पण करत चला. मग असं एकदम डायरेक्ट नाही म्हणायचं, माझा मुलगा खूप हुशार आहे, त्याला सगळं येतं, असं नाही म्हणायचं. वा तू किती छान बनवलंय, म्हणजे त्यांना एक असं वाटतं आपल्याला हे बनवता आलंय. हुशार म्हटलं का माझा मुलगा खूप हुशार आहे, मग त्याला ते शाळेतलं दडपण आठवायला लागतं. त्यामुळे असं म्हणायचं, वा किती छान बनवलंय, तू हे किती छान करतो, मग त्यांना पण बरं वाटतं. तर कधी कधी तुम्ही पण मुलांसोबत बसून जे घरात छोटे छोटे खेळ खेळता येऊ शकतात ते खेळ खेळत चला. तर हे लुडो आणि स्नेक्स अँड लॅडर्सचं आणलेलं तर मी 1-1.5 वर्ष झालं. तर अजून पृथ्वीला एवढं खेळता येत नाही, पण मी त्याला हे नादी लावण्यासाठी देत असते. तर तो असं घेऊन बसतो आणि तो काय करतो, ह्याच्यावरती कवड्या मांडतो, सेम कलरच्या मांडतो, कधी कधी इकडे इकडून मांडतो. त्याला ते असं पाहायला पण छान वाटतं, असं शिडी हे साप. तर असं त्याच्यासोबत बसून तुम्ही पण खेळू शकता, जेणेकरून त्यांचा टाइम त्यामध्ये गुंतून राहतो. तर त्याला एवढं नाही समजत, पण तो त्याच्यामध्ये असं कवड्या मांडून असं वेगवेगळं त्याचं चालू असतं. तर कधी कधी तुम्ही पण मुलांच्या सोबत असं बसून
त्यांच्या संग बोलायचं, त्यांचे काय प्रश्न आहेत ते त्यांना विचारायचे. नाहीतर असं हातामध्ये मोबाईल घ्यायचा, असं स्क्रोल करता करता त्यांच्यावर अशा ऑर्डर सोडायच्या. मग मुलांची अजून चिडचिड होते. मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवायचा आणि पूर्णपणे फिजिकली माइंडली त्यांच्यासमोर बसायचं, त्यांच्याशी बोलायचं. असं केलं की मग ते त्यांचा जो संवाद वाढतो, त्यामुळे पण ते मोबाईलपासून दूर होतात. कधी कधी मुलं कपडे घालण्यावरून सुद्धा खूप वाद घालतात. तर अशा वेळेस काय करायचं, आपण म्हटलं का हा ड्रेस घालायचा, त्यांना दुसराच घालायचा असतो. तर अशा वेळेस दोन ऑप्शन द्यायचे, आरशापुढे उभं करायचं आणि त्याला म्हणायचं, हा बघ हा ड्रेस तुला खूप म्हणजे खूप छान दिसतोय, तू ह्या ड्रेसमध्ये सगळ्यांच्यात उठून दिसशील. आणि असं त्यांना पटवून दिलं ना आणि त्यांना पण दिसलं ना का आरशामध्ये हा छान दिसतोय, मग त्यांना एक मनाची तयारी होते आणि मग ते लगेच तयार होतात. तर अशा बऱ्याच गोष्टींना त्यांना दोन ऑप्शन देत चालायचे, म्हणजे जेणेकरून ह्यापेक्षा हा बेटर आहे, मग ते लगेच तयार होतात. तर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना जास्त बाहेर पण उन्हामध्ये नेऊ शकत नाही. पण संध्याकाळी 4 वाजण्याच्या पुढं ऊन बऱ्यापैकी उतरून जातं. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना थोडा वेळ पार्कमध्ये नेत चला, जेणेकरून मग तिथे पार्कमध्ये गेल्यानंतर ते व्यवस्थित खेळतात आणि व्यवस्थित खेळले का त्यांचे म्हणजे शरीराच्या अवयवांची पण चांगला व्यायाम होतो आणि रात्रीचं पण शांत झोप. तर शेवटचं म्हणजे रात्री जेवण करताना सगळ्यांनी असं सोबत बसायचं, सगळ्यांनी मस्त गप्पा गोष्टी करत छान जेवण करायचं. नाहीतर एकाचं मोबाईलमध्ये लक्ष आहे, एकाचं टी व्हीमध्ये लक्ष आहे आणि मग ते मुलांचं पुढंच लक्ष लागत नाही आणि ते जेवण पण व्यवस्थित करत नाही. तर काय करायचं, मस्त छान सर्वांनी ग्रुपने बसायचं, मस्त गप्पा मारायच्या आणि गप्पा मारता मारता मुलं छान प्रकारे जेवतात. आणि रात्रीचं त्यांना छान गोष्टी सांगत चला आणि 1 तास भर का होईना त्यांना थोडंसं वॉकिंगला नेत चला, जेणेकरून बाहेर असं मोकळ्या वातावरणात फिरताना त्यांचं म्हणजे बाहेरची जी रात्रीची हवा असते ती पण खूप छान असते आणि जेवण केलेलं जे अन्न असतं ते पण छान प्रकारे पचतं आणि त्या वॉकिंगच्या निमित्ताने व्यायाम पण होतो आणि छान बोलत बोलत एकदा आपण अशा निसर्गरम्य वातावरणात, रात्रीचं कसं शांत वातावरण असतं, असं निसर्गरम्य वातावरणामध्ये मन पण प्रसन्न होतं. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही पण तुमच्या आयुष्यात फॉलो करून पहा, नक्की तुम्हाला फरक पडेल आणि फरक पडल्यानंतर एक छानशी कमेंट नक्की करा. तर असंच अजून नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपल्या चॅनलवरती कंटिन्युअस व्हिडिओ येत राहतील, ते पण पाहत चला. या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत ते पण पहा. तर अशा अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. बाय.